गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये IUI लॅबचं उद्घाटन. लासलगाव येथील गोविंद कृपा हॉस्पिटल व लासलगाव डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने IUI लॅबचं उद्घाटन बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. वंध्यत्व उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही लॅब सुरू करण्यात येत असून परिसरातील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील जैन, अध्यक्ष लासलगाव डॉक्टर असोसिएशन आणि डॉक्टर पल्लवी उंटवाल IVF स्पेशलिस्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉक्टर श्रीधर दायमा व डॉक्टर रोहित अल्लट, स्त्रीरोग तज्ञ लासलगाव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आलाय. गोविंद कृपा हॉस्पिटल ॲक्सिस बँकेजवळ विंचूर रोड लासलगाव येथे ही सुविधा उपलब्ध होणार असून तालुका निफाड आणि परिसरातील रुग्णांसाठी अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. या उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले. कारण नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत लासलगाव येथे. लासलगाव मध्ये गोविंद कृपा हॉस्पिटल तसेच लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने IUI लॅबचे भव्य दिव्य असा शुभारंभ झालेला आहे आणि सर्व संचालक आपल्या सोबत आहेत. आपण संचालकांकडूनच या IUI लॅब बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. श्री बालाजी भगवंताच्या असीम अनुकंपेने तसेच लासलगाव नगरीतील सर्व रुग्ण, सर्व नागरिक यांच्या सदिच्छेने आज गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये IUI या लॅबचं उद्घाटन झालेलं आहे. याचं उद्घाटन डॉक्टर आवारे सर, की जे लासलगावतील एक सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहे, डॉक्टर स्वप्नील जैन, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, आणि डॉक्टर पल्लवी उंटवाल यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे. या लॅबची खूप लासलगावला गरज होती. या गोष्टीसाठी रुग्णांना नाशिकला जावं लागायचं. आज ती गरज ओळखून गोविंद कृपा हॉस्पिटलने ही लॅब इथे सुरू केलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे लासलगावातील नगरीतील या गरजू पेशंटला मिळणार आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये आधुनिक सेवेचा देखील उपयोग आता नागरिकांना होणार आहे. ज्या नागरिकांना लासलगाववरून नाशिकला जायचे होते तर आज लासलगावमध्येच ही उपयुक्त सेवा त्यांच्यासाठी आजपासून सुरू केलेली आहे. तर यांच्याकडे आधुनिक उपकरणे कोणकोणती आहेत व त्याबद्दल मार्गदर्शन आपल्याला सर करत आहेत. नमस्ते, मी डॉक्टर रोहित अल्लट. मी इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आणि आज शुभदिनी IUI लॅबचं आपण उद्घाटन केलेलं आहे. तर IUI लॅबसाठी जे मशीन्स वगैरे लागतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. तर सर्वप्रथम हे जे मोठं चेंबर दिसतंय याला लॅमिनार फ्लो बोलतात. यातनं कंटिन्युअस स्टराईल एअर जाते, ज्यामुळे शुक्रजंतू जे आहेत ते सुरक्षित राहतात. आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे हा मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोप खाली आपण शुक्रजंतूची स्थिती, त्यांची क्वांटिटी, त्यांची क्वालिटी आणि त्यांचा स्पीड हे आपण बघतो. जर पेशंटच्या शुक्रजंतूमध्ये काही प्रॉब्लेम असेल, क्वालिटी क्वांटिटी कमी असेल, तर आपण ह्या चेंबर खाली याचा उपयोग करून त्याचं निदान करतो आणि निदान केल्यानंतर पेशंटला IUIची गरज आहे की नाही आहे हे ओळखून त्यानंतर आपण जे चांगल्या क्वालिटीचे शुक्रजंतू आहे ते ह्या मशीनमध्ये आपण स्पिन करून मीडियामध्ये त्यात टाकून आणि हे सेंट्रिफ्यूज मशीन आहे. या मशीनद्वारे आपण जे चांगल्या क्वालिटीचे स्पर्म आहेत त्यांना सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये टाकून ते स्पर्म काढून घेऊन आणि एक IUI कॅथेटर असतं, ते कॅथेटरद्वारे आपण डायरेक्ट पेशंटच्या गर्भपिशवीमध्ये चांगल्या क्वालिटीचे शुक्रजंतू हे पेशंटच्या गर्भपिशवीत टाकून नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होईल असं तंत्रज्ञान ह्या लॅबद्वारे आपण पेशंटला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. उच्च शिक्षित तसेच अनुभवी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर्स येथे उपलब्ध आहेत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज हजारो नागरिक उपस्थित देखील राहिलेले आहे. आणि ज्या गरजू गोरगरीब लोकांसाठी आज त्यांनी जे वंध्यत्व निवारणासाठी जे लॅबची ओपनिंग केलेली आहे, जे आज शुभारंभ झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात देखील या हॉस्पिटलची भरभराटी तर होणारच आहे. ज्या कस्टमर्सला, ज्या नागरिकांना इथून नाशिकसारख्या लांब लांब सिटीमध्ये जावं लागत होतं, आज त्यांच्या घराजवळच हे हॉस्पिटल आज जवळच निर्माण करण्यात आलेले आहेत. तर या
या शुभारंभाप्रसंगी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की तुम्ही नक्कीच या हॉस्पिटलला एकदा व्हिजिट करा. तसेच सर्व संचालकांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.